मोठा बादशाह आपल्या समोर आला, ओळखलं का म्हणे मला? ती नाही म्हणाली. मी आहे म्हणले, तो तुमच्या इथे विद्यार्थी राहत होता. तिला सांगितलं, माते तू मला सारखं म्हणायचीस ना, वेडा आहे, पागल आहे, तुझा वेडा नेपोलियन तुझ्या समोर उभा आहे. मी जर पागल झालो नसतो, वेडा झालो नसतो अभ्यासासाठी, तर आज फ्रान्सचा भाग्यविधाता बनण्याचं स्वप्न मी साकार करू शकलो नसतो. तुझा वेडा तुझ्या समोर उभा आहे. तुझ्या मोहात जर मी अडकलो असतो आणि सगळ्यांच्या मोहात अडकलो असतो, हे स्वप्न मी साकार करू शकलो नसतो. आता मी तुला जे देणार आहे, तिला फार मोठी संपत्ती दिली, कारण तू एक प्रकारची माझी माता आहेस, माझं तू फार काळजी घेत होतीस. संपत्ती दिली, मोठा बंगला दिला आणि पूर्ण उपजीविकेचं साधन दिलं. पाच छोटी ही जी माणसं असतात ना, ही माया मोह ममता, भगवान कृष्ण एकांतात रडत असत गोपिकासाठी,